नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम 18 वर्षांपासून रखडले आहे। रस्त्याचे काम पूर्ण व्हायच्या आधीच त्याला तडे गेले आहे। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते पनवेल जवळील पळसपे या उड्डाणपुलाची अवस्था ही बिकट आहे। पुलावरील सिमेंटचे रस्ते तुटले आहेत। या वर्षीच्या पावसाळ्यात रस्ते खचून अपघात होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग मात्र याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। 23 वर्षीय उच्च शिक्षित लेकीने गावातील एका तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला। यामुळे आलेल्या नैराश्यातून मुलीच्या आईने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले। ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडल्याचं समोर आलंय। पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेल्या भाविकांना पंढरपूरची वारी घडवण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सज्ज झाले। जिल्ह्यातील विठू भक्तांना दर्शन घडवण्यासाठी 2 ते 11 जुलै या कालावधीत महामंडळाच्या नाशिक विभागाने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे। जिल्ह्यातून 300 जादा बस भाविकांना सेवा पुरवणार आहे। राज्यातील प्रवासी मालवाहतूक संघटनांनी येत्या 2 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। संबंधित वाहन चालकांकडून जबरदस्तीने ई चलनाद्वारे दंड आकारला जात असून शहरांमधील वाहतुकीस प्रतिबंधात्मक प्रवेश, तक्रार निवारण प्रक्रियेत होणारा विलंब, अतिरिक्त कामगारांची सक्ती आणि इतर मागण्यांसंदर्भात आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करूनही कुठलीच दखल न घेतली जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक आणि प्रतिनिधी महासंघाने बुधवारी पत्रकाद्वारे केलाय। भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हे एका गावातील टीकाकारांवर बोलत असताना घसरल्याचं पाहायला मिळालंय। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले अशी भाषा लोणीकर बोलत होते। तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो। तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आहेत ते आम्हीच दिले आहेत असंही लोणीकर बोलताना दिसले आहे। आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे। आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केली आहे। रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते। एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का, अशी टीका आमदार पवार यांनी केली आहे। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 92 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यात उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे। त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। सध्या कोल्हापूर वगळता 11 जिल्ह्यातील 309 गावात मोजणी सुरू आहे। ऑगस्ट पर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबर अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। राज्यातील शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादात आज निर्णायक टप्पा येण्याची शक्यता आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत। हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत। भुसेंसह शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी राज ठाकरेंना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती देतील। त्यामुळे राज ठाकरेंची समजूत काढण्यात दादा भुसे यांना यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सर्वांना क्लीन चिट मिळण्याची मालिका सुरूच आहे। आता या मालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर लागला असून शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणात याचिका निकाली काढली आहे। संताजी घोरपडे कारखान्यात शेअर्स देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप होता। शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी ईडीने मंत्री मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। केंद्रीय शालेय शिक्षण विभागाने 2023 ते 24 या वर्षाच्या कामगिरीचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल नुकताच प्रसिद्ध केलाय। या अहवालानुसार महाराष्ट्राने शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात काही बाबतीत प्रगती केली असली तरी अनेक क्षेत्रात राज्याची स्थिती समाधानकारक नाही हे स्पष्ट झाले। देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शैक्षणिक कामगिरी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सच्या आधारे आणि 1000 गुणांपैकी किती गुण मिळतात यावर मोजण्यात येते।
या अहवालानुसार महाराष्ट्र 582 गुण मिळवून प्रचेष्ट 3 या श्रेणीत उत्तीर्ण झाला असला तरी अहवालातील एकूणच राज्यातील शाळांसंदर्भात आकडेवारी बघितली तर कामगिरी समाधानकारक नाही असं शिक्षण तज्ञांचं म्हणणं आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।